नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शर्मिला अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा ताईंनो, दादांनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी बऱ्याचशा ताईंनी, दादांनी, सगळ्यांनी छान मस्तपैकी सकाळी सेवा केलेली असेल, खूप प्रसन्न वाटत असेल आणि गुरुपदसुद्धा बऱ्याचशा ताईंनी, दादांनी घेतलेलं असेल. गुरुपद नक्की घ्या. स्वामींचं जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे तुम्ही जा. दत्त महाराजांचं मठ असेल किंवा गजानन महाराजांचे मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी जाऊन नक्की दर्शन घ्या. तर बघा, आजच्या या दिवशी संध्याकाळी गुरुपौर्णिमेला तुम्हाला चंद्राला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्याचसोबत एक आपल्याला दिवा लावायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, याचे काय आपल्याला लाभ होतात याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर नक्कीच तुम्ही हा उपाय कराल. तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची, साध्या सोप्या पद्धतीने ही माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदरच दिलेली आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने साजरी केली असेल, नसेल तरीसुद्धा अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. तर त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तर बघा, आज तुम्हाला गुरुपौर्णिमेला संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे तो अगदी छान गोलाकार असतो, बरोबर. आणि या दिवशी चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे जे काही डोळ्यांचे वगैरे विकार असतात तर ते सुद्धा दूर होतात. म्हणजे काय, चंद्राची पूजा करण्यामागे काहीतरी धार्मिक आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे. तर या दिवशी आपल्याला चंद्राला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. जेव्हा चंद्र, बघा, पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे चंद्र दिसेल किंवा दिसणार नाही, पण शक्यतो रात्री आपण 8:30 नंतर आपल्याला चंद्र दिसायला लागतो. तुम्ही चंद्रोदयाचा जो टायमिंगसुद्धा बघू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही चंद्राला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आणि चंद्राला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आपण जसं कोजागिरीच्या पौर्णिमेला चंद्राला दूध अर्पण करतो त्याचप्रमाणे चंद्राला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे. गंगाजल अर्पण करायचं आणि चंद्राला नमस्कार करायचे. बघा, चंद्राला या दिवशी तुम्ही जर दूध अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी, दुःख, संकट हे नाहीसे होत असतात. चंद्रदेवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतात. आणि पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो आणि त्यामुळेच चंद्रापासून मिळणाऱ्या ज्या लहरी असतात त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो. म्हणून या दिवशी तुम्ही जर चंद्राची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी, दुःख जे आहेत तर ते दूर होत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे चंद्राची तर पूजा आपल्याला करायचीच आहे सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी जवळपास 6 वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना समर्पित असते. त्याचप्रमाणे तुळशी जी आहे ती विष्णूंना प्रिय आहे. म्हणून या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या जवळ तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ठीक आहे. गाईच्याच तुपाचा दिवा लावा, बाकी इतर तेलाचा वगैरे शक्यतो लावू नका. संध्याकाळी आपण शक्यतो तुपाचा दिवा लावत असतो. तर तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीला संध्याकाळी आपल्याला स्पर्श करायचा नसतो. तर त्यामुळे लांबूनच तुळशी मातेला दिवा, अगरबत्ती सांगितल्याप्रमाणे तुपाचा दिवा लावायचा आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा. आणि हे जे काही मनामध्ये प्रार्थना आहे तर ती आपल्याला करायची आहे. तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येतो, अंधार आपल्या आयुष्यातला दूर होत असतो. म्हणजेच बघा, भरभरून आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं, आनंद येतो आणि अंधार जो आहे, अडीअडचणी, दुःख जे आहे तर ते दूर होत असतात. आणि तुळशीजवळ दिवा लावतात गेला पाहिजे. मी याआधी पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की सकाळी आपल्याला तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून तुम्ही अगरबत्ती लावा, संध्याकाळी दिवा लावा, असं सुद्धा तुम्ही करू शकता. कारण मी सुद्धा हेच करते की सकाळी अगरबत्ती लावते आणि संध्याकाळी मी दिवा लावत असते. तुळशी पूजा ही झालीच पाहिजे. तुळशीची एक छोटंसं का होईना रोपटं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. तुमचं अगदी छोटंसं घर असेल तरीसुद्धा तुळशीचं एक रोप आपण लावू शकतो. तुळस घरामध्ये असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक लहरी पसरत असतात. तर त्यामुळे तुळशीची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पौर्णिमेचा दिवस आहे
आज पौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा म्हटली जाते या पौर्णिमेला. आजचा दिवस खूप प्रभावी आहे. त्यामुळे आजच्या शुभ दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशीला सुद्धा दिवा लावायचा आहे. तर बघा, ही माहिती तुम्हाला पटली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.